नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बटाट्याचा कीस व त्यापासून चिवडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे बटाटे असतील किंवा जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी हे 2 बटाटे घेतलेत आणि याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. धुतल्याने काय होईल, यावरची संपूर्ण मातीही निघून जाईल. याला स्वच्छ चोळून चोळून मी इथे हे धुवून घेत आहे. तर बटाटे धुतल्यानंतर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्याचबरोबर याची सालं काढून घ्यायची आहेत. तर तुम्ही बघू शकता मी बटाट्याची साल देखील इथे काढून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेत आहे, जेणेकरून जे काही काळपटपणा येतो या बटाट्याला त्याची सालं काढल्यानंतर तो निघून जाईल. तर पुन्हा एकदा मी बटाटे इथे धुवून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, तर आता इथे मी एक किसणी घेतलेली आहे. याला लहान मोठे असे छिद्र आहेत. तर लक्षात असू द्या, आपल्याला मोठ्या छिद्रानेच हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे किसून घेतलेले आहे मोठ्या छिद्राने आणि छान असा लच्छा इथे तयार झालेला आहे बटाट्याचा. आणि तुम्ही बघू शकता मी इथे छानपैकी हे किसून घेतलेले आहेत. आता हे बटाट्याचा किस आपल्याला छानपैकी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर एका बाउलमध्ये मी हा किस काढून घेत आहे आणि यामध्ये पाणी घालून हा स्वच्छ धुवून घेत आहे. छानपैकी चोळून चोळून हा किस संपूर्ण मी इथे धुवून घेत आहे आणि इथे चाळणीमध्ये हे संपूर्ण पाणी निथळून घेत आहे. चाळणीने काय होईल, आपला हा केस अजिबात वाया जाणार नाही आणि पाणीही व्यवस्थित अगदी निथळून घेता येईल. आता पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने मी इथे हात धुवून घेत आहे. बटाट्याचा किस व्यवस्थित असं चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे, जोपर्यंत यामधला फेस किंवा यामधलं जे पिवळसर पाणी आहे ते निघत नाही तोपर्यंत. आणि जोपर्यंत याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हा आपल्याला किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आता जवळजवळ मी इथे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ हा किस धुवून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, तर आता हा किस व्यवस्थित यामधलं जे काही पाणी आहे ते व्यवस्थित पिळून हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता संपूर्ण किस मी इथे व्यवस्थित पिळून घेत आहे आणि बटाट्याच्या किसामधलं पाणी हे संपूर्ण काढून घेत आहे. तर एका बाउलमध्ये मी हा पिळून घेतलेला किस काढून घेतलेला आहे. आता मी इथे एक ओढणी आथरलेली आहे. याखाली रद्दी पेपर ठेवलेला आहे आणि त्यावरती ओढणी टाकलेली आहे आणि हा फॅन खाली ठेवलेला आहे ही ओढणी. आता यावरती हा किस घालत आहे आणि संपूर्ण हा किस पसरून घ्यायचा आहे आणि अर्धा तास किंवा 1 तास आपल्याला हे छानपैकी ड्राय करून घ्यायचं आहे. हा किस कोरडा करून घ्यायचा आहे. तर जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि आपला हा बटाट्याचा किस छानपैकी वाळलेला आहे. मी एका प्लेटमध्ये हा किस काढून घेतला आहे. आता आपण लगेचच चिवड्याची तयारी करूया. तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला हे तेल 2 ते 3 मिनिटं छानपैकी कडक करून घ्यायचं आहे आणि यानंतर अजिबात आपल्याला गॅस वाढवायचा नाही आहे. गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि संपूर्ण जिन्नस आपल्याला मंद आचेवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी इथे बटाट्याचा किस हा पसरवून घालत आहे.
तुम्ही बघू शकता याला भरपूर असे बबल्स आलेले आहेत, कारण आपल्या ह्या बटाट्याच्या किसामध्ये अजून ओलसरपणा बाकी आहे, यामुळे याला असे बबल्स आलेले आहेत. तर 5 ते 6 मिनिटं मी याला छानपैकी तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता या बटाट्याच्या किसला किती छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि हे छान असे क्रिस्पी असे झालेले आहेत. आता हे आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि याचं तेल व्यवस्थित असं निथरून घेऊया. तर बटाट्याचा किस मी काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये, तुम्ही बघू शकता. आता अशा प्रकारे आपल्याला दुसरी बॅच देखील यामध्ये तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता दुसरी बॅच देखील इथे मी यामध्ये कढईमध्ये घातलेली आहे आणि ही देखील छान याला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता हे देखील मी काढून घेत आहे. व्यवस्थित याचं तेल निथरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हा चिवडा मी काढत आहे. अतिशय क्रिस्पी आणि क्रंची हा चिवडा तयार होतो. आता याचबरोबर मी इथे काही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे देखील छान एकसारखे खमंग आणि खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि ते देखील मंद आचेवरती. तर 2 ते 3 मिनिटं मी शेंगदाणे छानपैकी खमंग आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत आणि हे मी चिवड्यावरती घालत आहे. आता याचबरोबर इथे या तेलामध्ये झाऱ्या ठेवायचा आहे आणि यामध्ये मी इथे 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आणि झाऱ्यावरतीच आपल्याला ह्या मिरच्या छान खमंग आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. लक्षात असू द्या, अजिबात आपल्याला याला ओलसर ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपला हा चिवडा मऊ पडू शकतो. मिरच्या चिवड्यामध्ये नेहमी अशा खमंग आणि खरपूसच तळून घ्यायला पाहिजे. तर आपल्या ह्या मिरच्या छानपैकी तळलेल्या आहेत. आता या स्टेजला मी इथे गॅस बंद करत आहे आणि ह्या मिरच्या चिवड्यामध्ये घालत आहे. अशा प्रकारे मिरच्या यामध्ये घातल्याने या मिरच्या तिखटही खूप लागत नाही आणि चिवडा हा खूप छान लागतो चवीला. आता संपूर्ण तळणीचे पदार्थ आपण यामध्ये घातलेले आहे साहित्य. आता आणखी काही साहित्य घालूया. तर मी इथे 1 टेबलस्पून पिठी साखर घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालत आहे. तर हे जिन्नस आपण छानपैकी एकत्र एकजीव करून घेऊया, जेणेकरून संपूर्ण चिवडा आपल्याला खूप छान लागेल. संपूर्ण पदार्थाची चव ही एकसारखी लागेल. तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या या चिवड्याला आणि खूप क्रंची आणि क्रिस्पी असा हा चिवडा तयार होतो. मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये केलेला आहे हा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला हा चिवडा इथे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नक्की हा चिवडा करून बघा. घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला, धन्यवाद.